सुरुवात करायची आहे. पंचांचा इशारा येतोय. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्रायकर आहे जयेश. डावकुरा फलंदाज. गोलंदाज मात्र जीत. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि तिसरा सामना. पहिला चेंडू प्रहार करतोय. स्लिपच्या माध्यमातून खेळून काढतोय. स्वतःचा खातं गोलतोय. संघाचा श्री गणेशा करतोय एका धावेने. हळुवाराची सुरुवात. विकास मंडल स्पोर्ट क्लब एक नामवंत नाव या वेसावा गावातील क्रिकेट संघामध्ये. ता मात्र खोलवर टप्पा. यॉर्करमध्ये चेंडू खेळून काढतोय. एकच धाव. रोहित स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन पोहोचवते 2 या धावसंख्येवरती. हळुवार सुरुवात खारवा स्पोर्ट क्लबच्या बाजूनं. या स्पर्धेचे जबरदस्त असं आयोजन, सुंदर सजावट या मैदानात. टटोला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिला धक्का बसतोय खारवा स्पोर्ट क्लबला जयेश यांच्या मार्फत. जोरकस मारण्याच्या भरात बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू हवेमध्ये. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जोगेंद्र राजे यांचे हार्दिक स्वागत. यांनी मंचावर यावे. विकास बाजीराव यांनी मंचावर यावे. आणि वर्षा स्पोर्ट्सचे अध्यक्ष सूरज संधे यांचे सुद्धा हार्दिक आभार. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. धन्यवाद. धन्यवाद जोगेंद्र राजे, मांडवेली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, तसेच विकास बाजीराव, कार्यकारी मंडळ मांडवेली कोली जमात संस्था. धन्यवाद चंदनेश. धन्यवाद. तसेच नवीन फलंदाज भावेश. यॉर्कर चेंडू बायचीची दाद मागतात पंच. तिथे फेटाळत आहेत, परंतु बॅटच्या स्वरूपात हे धाव भेटते. बॅटम पॅड असं एक धाव भेटते. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. भावेश स्वतःचं खातं खोलते. धावसंख्या दे 3. मात्र धाव होत आहेत 4. एक गड्याच्या मोबदल्यात खारवा स्पोर्ट्स. विकेट एक झालाय. मात्र टटोला चेंडू लेग साईडच्या दिशेने. दुसरा धक्का बसतोय. सुजल तिथे काही चुकी करत नाही. विकेट 2 झालेले आहेत. विकेट भावेश यांची पारी समाप्त होते. दुसरा धक्का बसतोय खारवा स्पोर्ट क्लबला. नवीन फलंदाज भावेश यांची जागा भरून करण्यासाठी रितेश.
संघाचं दुसरं षटक घेऊन आहे सुजल. स्ट्राईकवर आहे रोहित. हलक्या त्याने खेळून काढतो चेंडू. एक धाव पूर्ण होते लेग साईडच्या दिशेने. दुसऱ्या धावचा कॉल होतोय परंतु तिथे रोहित नकार देत आहेत. या एका धावने धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 वरती. हळूवार अशी सुरुवात. खारवा स्पोर्ट क्लब ता मात्र ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. पहिली अवांतर धाव पाहायला भेटते वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होते 6. एक झेल सुटतोय भावेश. थोडस नाकूस दिसतोय. परत जीवनदान भेटतंय तिथे रितेश यांना. ता मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा आणि फ्री हिट. चेंडू चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय. फील्ड करेपर्यंत आरामातपणे 2 धाव पूर्ण करतात. या 2 धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 10 वरती. 2 अंकी 10 धावा. पुन्हा एकदा तयार. ता मात्र थोडासा चेंडू उचली घेतो. एक निर्धाव चेंडू. हलक्या त्याने खेळून काढतोय. गलीच्या माध्यमातून एकदा पूर्ण करतोय परंतु एका धावने रोखून ठेवतोय. एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 11. 2 षटकं संपतात. धाव फळकावर लागते 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात. खारवा स्पोर्ट्स हॅलो. याच्यानंतर होणारा सामना यारीगली स्पोर्ट क्लब विरुद्ध मांडवी गली स्पोर्ट क्लब ब. तरी पण तुमची उपस्थिती दाखवायची आहे लवकरात लवकर. संघाचं तिसरं आणि आपल्या कोट्यामधील पहिले षटक कोणते अश्विन. राईट ओव्हर द विकेट मारा करतो अश्विन. पहिलं षटक आपल्या कोट्यामधील घेऊन येतोय. हलक्या त्याने खेळून काढतो चेंडू. लेग साईडच्या दिशेने एकदा पूर्ण करते. दुसऱ्या धावची माग होते. 2 धावा. हळुवारपणे 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावने संघ पुढे सरकत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 13.
फुलटॉस चेंडू हलवारपणे खेळून काढतोय मिड ऑफच्या दिशेने, परंतु एकच धाव. या एका धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते 14. हळूवारशी सुरुवात करून देत आहेत रोहित आणि हितेश. तटवल्या चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ता मात्र अमय तिथे काही चुकी करत नाही. तिसरा धक्का बसतोय हितेश यांच्या मार्फत खारवा स्पोर्ट क्लबला 14 या धावसंख्येवरती. हितेश यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज हर्ष. हे षटक मार्गस्थ, धावा फडकावर लागतात 14. 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आज छोट्या अशा 2 धावा भेटतात. या 2 धावने संघ पुढे सरकत, धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते 17. धन्यवाद चंदनेश. याच्यानंतर होणारा सामना मांडवी गली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध यारी गली स्पोर्ट्स क्लब. तरी दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. या 6 षटकानंतर त्यांची नाणेफेकी करण्यात येईल. आणि त्या मॅचचे पंच असतील विलास दांडेकर, प्रशांत चिखले. धन्यवाद चंदनेश. धन्यवाद. नवीन गोलंदाज आकिब. टटोल्या चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून एकदा पूर्ण करतायत, दुसरी धावची माग होत आहे, परंतु तिथे नकार देत आहेत. या एका धावने धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 19. ता मात्र कुठेतरी फलंदाजीमध्ये नक्कीच 19 धावांमध्ये फक्त 13 धावा या रोहितच्या बॅटमधून आलेल्या आहेत.
आता चेंडू खेळून काढतोय परंतु एका धावेने रोखू नाही शकलं. पूर्णपणे हेरलं होतं क्षेत्ररक्षणाने की झेल घ्यायला गेला असता तर नक्कीच चेंडू सीमापार गेला असता, पण काही पूर्णपणे रोखून धरलं होतं. पुन्हा एकदा हळवार असा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू निघून जातोय. यष्टरक्षक आपले काम बजावत आहे. अमय एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर राहते 20 वरती. धावसंख्या होते 22. धन्यवाद हर्षद भाई. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर राहते 22 वरती. अजूनही एकही मोठा फटका पाहायला भेटला नाही. खारवा स्पोर्ट क्लबच्या बाजूनं एक हलवार अशी सुरुवात करून दिली होती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक संपते 4 षटक संपतात. धाव फळकावर लागते 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात खारवा स्पोर्ट क्लब. पुन्हा एकदा भिरकाव मारण्याचा प्रयत्न होतोय. थोडंसं उचली घेतोय चेंडू. निर्धाव जातोय. जीत गोलंदाज संघाचं 5वं आणि आपल्या कोट्यामध्ये दुसरं षटक होत आहे. जीत पहिल्या चेंडू निर्धाव टाकतोय. पुन्हा टटवल्या चेंडू. चेंडू जातोय. अश्विन मात्र काही चुकी करत नाही आणि हर्ष सारख्या फलंदाजाला बाद करतोय. 4था धक्का बसतोय खारवा स्पोर्ट क्लबला. हर्ष यांची जागा म्हणून काय नवीन फलंदाज गौतम. नवीन फलंदाज गौतम. स्ट्रायकर आहे गौतम. गोलंदाज जीत. पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय. बायचीची दाग मागतात. पंच फेटाळतायत. भरपेदे परंतु लेगबाईच्या स्वरूपात एक धाव येते. या धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावा होत आहेत त्या म्हणजे 23. ता मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू लेक्समच्या सोडून जातोय. वाईटचा इशारा येतोय. भरत पेदे यांचा एक अवांतर धाव. धावसंख्येत भरते. धावसंख्येत 25.
एकदा टटोला चेंडू, चेंडू हवेमध्ये, परंतु घोषित क्षेत्र असल्या कारणाने एकच धाव भेटेल. फिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू उचली घेतोय. निर्धाव चेंडू जातोय. षटक संपते. 5 षटक संपते. धाव फळकावर लागते 26. 4 बाद 26 धावा. याच्या नंतर होणारा सामना यारी गल्ली स्पोर्ट क्लब विरुद्ध मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब ब. तरी पण दोन्ही संघाने आपली उपस्थिती दाखवायची आहेत. मांडवी गल्ली स्पोर्ट क्लबचे संघनायक इथे आलेले आहेत. तरी पण मी विनंती करतोय की यारी गल्ली स्पोर्ट क्लबने आपला लवकरात लवकर संघ घेऊन आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. संघाचं 6वं आणि आपल्या कोट्यामधील दुसरं षटक होत आहे. आकेप आणि मात्र पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद करतोय. आकिक आता मात्र यशस्वी ठरतोय. 5वा धक्का बसतोय खारवा स्पोर्ट क्लबला. नवीन फलंदाज उत्तम. अतिशय सुरेख चेंडू. तिथे चेंडू निघून जातोय. फलंदाजाला काय चेंडू समजू शकला नाही. निर्धाव चेंडू जातोय. आकिब अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक या डावातले या इनिंगचे. फुलटो चेंडू टटोला चेंडू, चेंडू हवेमध्ये. अश्विन मात्र काही चुकी करत नाही. सलग दुसरा झेल टिपतोय अश्विन. नवीन फलंदाज हेमंत. याच्यानंतर होणारा सामना मांडवी गली स्पोर्ट्स क्लब ब विरुद्ध यारी गली स्पोर्ट्स क्लब.
आता मात्र बॅटच्या माध्यमातून एक धाव येते. या एका धावने संघ पुढे सरकते. धावसंख्या होते 27. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आता मात्र बाद होतोय तिथे. हॅलो, यारी गली स्पोर्ट्स कर्णधार. शेवटचा चेंडू बाकी आहे. यारी गली स्पोर्ट्स कर्णधार आणि या मॅचचे नाणेफेकी करतील आमचे सर्वेसर्वा पंकज पांडुरंग झोनचा यांच्या शुभ हस्ते. मी यारी गल्ली स्पोर्ट क्लबला विनंती करतोय लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता मात्र आमय. धन्यवाद यारी गली स्पोर्ट्स क्लब. आपण 6 ओव्हरच्या आतमध्ये उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. संतोष पवार, थँक्यू. आकिब यांचं थोडंसं कौतुक करावं लागेल या षटकात. या मॅचचे नाणेफेक करतील आमचे पंकज झोनचा. मांडवी गली स्पोर्ट्स क्लब ब कर्णधार. मांडवी गली स्पोर्ट्स क्लब ब कर्णधार तसेच यारी गली स्पोर्ट्स क्लब कर्णधार. तुम्ही आलात, धन्यवाद. त्याचे नाणेफेक करतील आमचे सर्वेसर्वा पंकज झोनचा कर्णधार. नितेश चाके, संतोष. कारण नाणेफेक करणे जरुरी आहे, कारण मगाशी एक सामना झाला तेलुगू स्पोर्ट्स क्लब विरुद्ध खोजागली स्पोर्ट्स क्लब यांचा एक प्लेयर पॉवर प्लेमध्ये आतमध्ये ठेवण्यात आलेला. त्यासाठी 6 ओव्हरच्या नंतर नाणेफेक करणं हे जरुरीचं आहे. धन्यवाद पंकज. धन्यवाद. नाणेफेक करतील आमचे धन्यवाद. कॅमेरामॅन, टॉस होता आहे आणि जो नाणेफेकी जिंकेल त्याला पंकज झोनचा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक भेटणार आहे. आणि नाणेफेक करतील पंकज झोनचा. हेड मांडवी गली स्पोर्ट्स क्लब हेड आणि हेड आलेला आहे. मांडवी गली संघ नाणेफेकी जिंकलेला आहे आणि त्यांना पंकज झोनच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. मी या स्पर्धेबद्दल 2 शब्द नितेश चाके. हॅलो मांडवी गली स्पोर्ट्स क्लब. हॅलो 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 मांडवी गली स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत सिगरेट बॉईज आयोजित क्रिकेट स्पर्धा या टुर्नामेंटला हार्दिक शुभेच्छा देत आहे मांडवी गली स्पोर्ट्स क्लबतर्फे. धन्यवाद. धन्यवाद. मांडवी गली स्पोर्ट्स कर्णधार तसेच यारी गली स्पोर्ट्स कर्णधार संतोष, या स्पर्धेबद्दल आपण सांगणार.
धन्यवाद अलंकार. प्रथम मांडिवली स्पोर्ट्स क्लबतर्फे आपलं साहेब चषक आपण जी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली, अशी उत्तम अशी टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज केलेली आहे. माझ्या स्पोर्ट्स क्लबतर्फे, यारी गल्ली स्पोर्ट्स क्लब तुम्हाला हार्दिक धन्यवाद देत आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि मांडवी स्पोर्ट्स क्लब नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. धन्यवाद संतोष. धन्यवाद चंदनेश. धन्यवाद. तसेच अलंकार चाके, बॅट्समॅन जीत आणि सुजल, सलामीवीर विकास मंडळ स्फोटलं पडून जीत आणि सुजल, गोलंदाज उत्तम. पहिला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू पडतोय. यष्टीरक्षक आपले भाविश तिथे काम बजावत आहेत. एक निर्धाव चेंडू येतोय. 27 धावांचं लक्ष ठेवलंय, ते म्हणजे खारवा स्पोर्ट क्लबने विकास मंडळ स्पोर्ट क्लब समोर. पहिलाच पॉवर प्लेचं षटक, पहिलाच चेंडू टाकतोय, पहिलाच चेंडू निर्धाव येतोय. हलक्या तरी खेळून काढतोय, स्लिपच्या माध्यमातून एकदा पूर्ण करतायत. एका धावने खातं खोलतोय, संघाचा श्री गणेशा करतोय जीत. याच्यानंतर होणारा सामना मांडवी स्पोर्ट क्लब ब विरुद्ध यारी स्पोर्ट क्लब. त्याच्यामध्ये मांडवी स्पोर्ट क्लबने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र पंचांचा इशारा येतो वाईटचा. पहिली अवंतर धाव खारवा स्पोर्ट क्लबच्या बाजूने पाहायला भेटते. या एखाद्या धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती म्हणजे 2. टटोला चेंडू, चेंडू जातोय. कव्हरच्या दिशेने 6 धावांसाठी. या 6 धावने संघ पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 8 वरती. सुजल षटकाराने आपलं खातं खोलतोय. दमदार फटका मानावा लागेल. सुजल यांच्या बॅटमधून येतोय. पुन्हा एकदा तयार सुजल. मात्र लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर पंचांचा इशारा येतो वाईटचा. अवांतर धाव. स्कोरबोर्ड 9. ओव्हर बदल तिथे. विकेट पण बदल. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव. 10 धावा. पहिले षटक थोडंसं महागडं षटक असं मानावं लागेल. पॉवर प्लेचं षटक. सुजल यांनी षटकार आणून आपल्याला पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतो. एकदा पूर्ण करतायत. दुसरे धावाची माग होते परंतु नकार देतात तिथे सुजल. या एखाद्याने रोखून ठेवतायत. या एखाद्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या ते 11. मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब प्रस्तुत सिगरेट बॉईज मांडवी गल्ली आयोजित साहेब चषक अंतर वेसावा कोलीवाडा. पुन्हा एकदा खोलवट टप्पा. यॉर्कर पद्धत चेंडू. एक निर्धाव चेंडू जातोय.
धावसंख्या स्थिर राहते 11 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा भिरकावून मांडतोय लेग साईडच्या दिशेने. एकदा पूर्ण करतोय. अतिशय सुरेख फील्ड होते तिथे गौतम यांची, परंतु एका धावेने रोखू नाही शकलं जीत यांना. षटक संपते, एक षटक संपते. धाव फळकावर लागतायत. धन्यवाद चंदनेश. तसेच ही जी प्रत्येक संघाला जी टी शर्ट डिझाईन केलेली आहे ते म्हणजे आमचे मास्टर बाबू मास्टर यांचे हार्दिक स्वागत करीत आहे. धन्यवाद बाबू मास्टर, तुम्ही आलात वेळात वेळ काढून, तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद चंदनेश. तसेच संघाचे दुसरे आणि आपल्या कोट्यामधील पहिले षटक घेत आहे 12. धावा. टार्गेट 27. 28 टार्गेट. हितेश, गोलंदाज हितेश. आणि हा चौकार. चौकार येतोय जीतच्या बॅटमधून. धाव फळकावर लागते 16. ता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अंगावर चेंडू आदळतोय. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर राहते 16 वरती. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय हितेश. पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू खालीच राहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. जीत याने हेरलं होतं पूर्णपणे की नक्कीच लवकर सामना संपवा हवा. टटोल्या चेंडू हवेमध्ये. ता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिला धक्का बसतोय. असे सुरेख झेल टिपते चेतन तिथे. जीत याला तंबूचा रासा दाखवतोय. जबरदस्त असा झेल टिपते तिथे चेतन. जीत सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये पहिला ब्रेक थ्रू करून देतोय हितेश. जीत यांची जागा म्हणून करण्यासाठी नवीन फलंदाज अश्विन. अजूनही बारा धावेंनी पाठी आहे विकास मंडळ स्पोर्ट क्लब. हलक्याने खेळतोय. कार्पेट शॉट खेळतोय. ड्राय करतोय अश्विन. स्वतःचं खात होतं. एका धावने संघाला नेऊन पोहोचवतोय 17 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा तयार. सुजल सामना करेल हितेश यांच्या गोलंदाजा. हितेश अध्यापक एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालेले हितेश यांना. हलक्यातून खेळून काढतोय. चेंडू उचलतोय.
क्षेत्ररक्षक तिथे काही चुकी करत नाही. दुसरा धक्का बसतोय. जर नक्कीच जोरकस आणला असता तर नक्कीच तो सुद्धा सीमारेखा पार पाहायला भेटला असता, परंतु हलका हाताने टाकण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बाद होते सुजल. येतावे गावान साहेब चटक जास्तोय तो लय भारी. येतावे गावान साहेब चटक जास्तोय तो लय भारी. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ग्रेटची पोरं निघाली. स्कोरबोर्ड 17. संघाचं तिसरं आणि आपल्या कोट्यामधील पहिले षटकमध्ये जयेश यांनी अतिशय सुरेख याच्या अगोदर झेल टिपला होता. सुजल सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं होतं. सुरेख चेंडू चकवतोय अश्विन सारख्या फलंदाजाला. एक निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच दिशेने त्याच लेंथनी गोलंदाजी करतो जयेश. अश्विन बीट होतोय तिथे. एक निर्धाव चेंडू जातोय पुन्हा एकदा. रेड टी शर्ट जे मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब आतमध्ये व्हा तुम्ही. त्यांचे सुद्धा रेड टी शर्ट आहेत. प्लीज जरा. ता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर राहते. सलग तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये. ता मात्र थोडीशी बॅट उगारतोय. पॉइंटच्या दिशेने खेळून काढतोय अश्विन, परंतु एका धावेने रोखून ठेवतोय. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 18. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ता मात्र आकिफ यांना चकवतोय जयेश. याच्या नंतर होणारा सामना मांडवी गली स्पोर्ट्स क्लब ब विरुद्ध यारी गली स्पोर्ट्स क्लब. या सामन्याचे पंच असतील प्रशांत चिखले आणि विलास दांडेकर. धन्यवाद. पंच एक चेंडू शिल्लक आहे. दोन डॉट आले पहिले. 3 डॉट माफ करा.
संघाचं चौथं षटक घेऊन त्या हितेश मागच्या षटकात हितेश याने 2 गडी बाद करून 5 धावा दिल्या. तोच हितेश. स्ट्राईकवर आहे आकिब, नॉन स्ट्राईकवर आहे अश्विन. ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर पंचांचा इशारा तो वाईटचा. एक अवंतर धाव. या अवंतर धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 20. अजूनही 8 धावांची गरज विकास मंडळ संघाला. टटोला चेंडू हवेमध्ये अतिशय सुरेख झेल टिपतोय तिथे. जबरदस्त असा चेतन. सलग दुसरा झेल टिपतोय चेतन तिथे. आकिब सारख्या फलंदाजाला बाद करतायत. येतावे गावान साहेब चटकास्तोय तो लय भारी. येतावे गावान साहेब चटकास्तोय तो लय भारी. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. निकुंज हलक्याने एक धाव काढतोय. धावसंख्या पोचते ती म्हणजे 21 वरती. ड्राय करतोय मिडअपच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय. जबरदस्त असं फिल्डिंग जयेश यांची, चेतन यांची. एकदा भेटते एका धावने संघ पुढे सकते. धावसंख्या होते 22. अजूनही 15 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढतोय. गलीच्या माध्यमातून एकच धाव भेटते. या एका धावने धावसंख्या पुढे सरकतोय हळुवारपणे. 23 धावा. जबरदस्त झेल टिपतोय तिथे. कॉटन बॉल आपल्याच फॉलोथ्रोमध्ये झेल घेतोय. अतिशय सुरेख झेल तिथे पाहायला भेटते हितेश यांच्या मार्फत. अश्विन यांची पारी समाप्त होते. चौथा धक्का बसतोय अश्विन यांच्या मार्फत. नवीन फलंदाज रोमित. अजूनही 5 धावेने विकास मंडळ संघ पाठी आहे.
निर्धाव चेंडू षटक संपते. अध्यापक 4 षटकं संपतायत. धाव फळगावं लागले 23. 4 गड्यांच्या मोबदल्यात विकास मंडळ स्पोर्ट क्लब अजूनही 12 चेंडू 5 धावांची गरज. हलक्या हाताने उडवतो चेंडू हवेमध्ये. बाद होतोय तिथे. जयेश जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटते. विजय झेल टिपते तिथे. येतावे गावान साहेब चटक जास्तोय तो लय भारी. येतावे गावान साहेब चटक जास्तोय तो लय भारी. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. येतावे गावान साहेब चटक जास्तोय तो लय भारी. नवीन फलंदाज यश. दमदार गोलंदाजीचं आता आम्हाला प्रदर्शन पाहायला भेटते. जयेश यांच्या मार्फत पहिल्या चेंडूवर बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय. निकुंज सारख्या फलंदाजाला 5 गडी बाद झाल्या विकास मंडळ संघाचे. ना एकदा अतिशय सुरेख चेंडू, सुरेख लेंथ, जबरदस्त असं गोलंदाजी बीट करताय तिथे यश यांना. मात्र थोडस दडपण आणते फलंदाजावर जयेश. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा तयार. यश सामना करीत जयेश यांच्या गोलंदाजीचा. ना एकदा त्याच लेननी त्याच दिशेनी गोलंदाजी करतोय. बीट होते फलंदाज. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र चित्र थोडस बदलतंय. 9 चेंडू 5 धावांची गरज. नक्कीच मी सांगू इच्छितो खारवा स्पोर्ट क्लबला एक एक रन एक एक धाव महत्वाची आहे. तुमच्यासाठी झेल घेणं महत्वाचं आहे किंवा अशा क्षणाला मात्र बॅटची कडा घेतोय आणि बाद होतोय. 6वा धक्का बसतोय. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. ग्रेटची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गल्लीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी. नवीन बॅटर आलेला आहे तो मैदानामध्ये अमय. नक्कीच 23 धाव्यांवर 3 गडी बाद झाले आहेत. आता मात्र चित्र विचित्र बदलतंय कारण की 8 चेंडू 5 धावांची गरज. निर्धाव चेंडू 7 चेंडू 5 धावांची गरज. पहा जिथे शेवटचा चेंडू शिल्लक.
नक्कीच जहेश जबरदस्त गोलंदाजी करत आहेत अध्यापक आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. अतिशय सुरेख गोलंदाजी. मॅडन विकेट. 2 रनआउटच्या स्वरूपात आणि 1 गडी बाद केला. मेडन ओव्हर टाकण्यामध्ये यश प्राप्त झालेलं पहिलं या साहेब चषकाचं पहिलं मेडन ओव्हर जयेश यांच्या नावी नोंदणी झालेली आहे. आतापर्यंत जबरदस्त असं गोलंदाजीचं प्रदर्शन, अतिशय सुरेख गोलंदाजी. कंपल्सरी नक्कीच कंपल्सरी धावा काढावे लागतील तुम्हाला. जिथे पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, एक षटकार आणून सुद्धा आता मात्र चित्र बदललेले आहे. कारण की जयेश आणि हितेश यांनी पूर्ण संघाला जखडून ठेवलं होतं. आता शेवटचं षटक घेऊन येते गौतम. चेंडू मात्र 6, धावा मात्र 5. तुम्हाला कंपल्सरी ह्या धावा काढाव्या लागतील 5. आता कुठे मॅचमध्ये रोमांचक दिसते पाहूया. पहिला चेंडू स्ट्राईकवर आहे रोमित. मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा आणि फ्री हिट. कुठला पण नो बॉल ही फ्री हिट देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. मात्र धावा थोडंसं कुठेतरी बदलते. धावा होत आहेत 24. 6 चेंडू 4 धावांची गरज. टटुला चेंडू हवेमध्ये. फ्री हिट होती. थोडंसं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यात आले नाही, परंतु 1-2 धाव भेटत आहेत. या 2 धावांनी संघ पुढे सरतोय. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 26. थोडा नाखुश दिसतोय, परंतु अतिशय सुरेख झेल टिपला होता तिथे. आणि अजूनही 2 धावेने मागे आहेत विकास मंडळ संघ. मात्र निर्धाव चेंडू येतोय. अजून 4 चेंडू 2 धावांची गरज. हलक्या हाताने काढतोय, एकदा पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेची माग होते तिथे आणि ह्या 2 धाव भेटतात आणि हा सामना विकास मंडळ संघ आपल्या नावी नोंदतायत. याच्यानंतर होणारा सामना मांडवी गली स्पोर्ट क्लब ब आणि यारी गली स्पोर्ट क्लब. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आकिब सोलकर. पावतय गुरुदत्त माऊली. एकवीरा आईचे भक्त भारी ज्ञाना पावतय हिंगलाई माऊली. फुटबॉल असो या व्हॉलीबॉल असो आयोजन करताना भारी. क्रिकेट असो या व्हॉलीबॉल असो आयोजन करताना भारी. ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी. मांडवी गलीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी.
सी ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गलीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी नेतावे गावानं साहेब चषक गाजतोय तो लय भारी नेतावे गावानं साहेब चषक गाजतोय तो लय भारी सी ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी मांडवी गलीची पोरं निघाली क्रिकेटच्या या पंढरी सी ग्रेडची पोरं निघाली क्रिकेटच्या मैदानावरी